नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, श्री गणेश सहकारी बँक लिमिटेड पुणे ह्या बँकेमध्ये ज्युनियर क्लर्क पदांसाठीची भरती निघालेली आहे. त्याच्याविषयी आपण माहिती घेतोय. तर मित्रांनो, जर तुम्ही फ्रेशर असाल तर नक्कीच तुमच्यासाठी एक जॉबची चांगली अपॉर्च्युनिटी आहे. टोटल 4 जागांसाठीची भरती असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तुम्हाला तुमचं एम-एस-सी-आय-टी असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. वयोमर्यादा असणार आहे 22 ते 35 वर्ष. बँकेमध्ये जर कामाचा 6 महिन्याचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. ओके. त्यानंतर कामाचं क्षेत्र असणार आहे पुणे. बेसिकली पिंपरी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जॉब लागू शकतो. शुल्क जर आपण पाहिली तर ₹710 या ठिकाणी म्हणजे परीक्षा फी असणार आहे. पुणे बँक्स ओके. SO.com ह्या वेबसाईट जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा तुम्हाला मी एक सिंपल सांगतो, की Google फॉर्म देखील यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तो देखील तुम्ही फिलअप करू शकता. तर Google फॉर्म तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, Google फॉर्म दाखवायच्या अगोदर तुम्हाला सपोज जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ना, फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला खाली या ठिकाणी बँकेचा सेव्हिंग अकाउंट नंबर आणि आय-एफ-सी कोड दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावं लागेल. हे लक्षात ठेवायचं आहे. चला आता Google फॉर्म पाहून घेऊया. तर मित्रांनो, हा Google फॉर्म तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर ह्या Google फॉर्मवरती तुम्हाला तुमचं नाव वगैरे भरायचं आहे. आडनाव असेल ते भरायचं आहे. एज असेल, डेट ऑफ बर्थ आहे, मोबाईल नंबर, ईमेल, कम्युनिकेशन ॲड्रेस, आधार कार्ड नंबर असेल, 10वीचे मार्क्स असतील, 12वीचे मार्क्स असतील, ग्रॅज्युएशनचे मार्क्स असतील भरायचे. ग्रॅज्युएशन कशात झालं ते निवडायचं आहे. युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन टाकायचं आहे. एम-एस-सी-आय-टी कंपल्सरी आहे मित्रांनो. बेसिकली एम-एस-सी-आय-टी केलं असेल तर येस म्हणायचं आहे. ओके. त्यानंतर एक्झाम फी पेड केली की नाही, कोणत्या तारखेला पेड केली इथे येस ऑर नोमध्ये म्हणजे आन्सर निवडायचं आहे. अमाऊंट किती पेड केले ते पण लिहायचं आहे. त्यानंतर आर-टी-आय नंबरचे ट्रान्झॅक्शन जे तुमचा आयडी असेल तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ बँक ब्रांच फ्रॉम विच बँक म्हणजे कोणत्या बँकेतून तुम्ही पेड केले ते बँकेचं नाव लिहायचं आहे. ओके. ट्रान्सफर जे केले ते डिटेल्स बेसिकली या ठिकाणी लिहायचे ते लिहू शकता तुम्ही. त्यानंतर या ठिकाणी अपलोड करायचा आहे तो स्क्रीनशॉट पेमेंटचा. त्यानंतर तुमचा रिझ्यूमे अपलोड करायचा आहे. तुमचं एम-एस-सी-आय-टी ट्रिपल सी केलं असेल त्याचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सिंपल फॉर्म आहे मित्रांनो. जर तुम्ही फ्रेशर असाल तर नक्कीच तुम्हाला जॉबची अपॉर्च्युनिटी चांगली आहे. अप्लाय करा. धन्यवाद.